विधान भवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि आता या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार हे विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। तीनही पक्षाचे सर्वच पक्षाचे आमदार विधान भवन परिसरात पोहोचल्याचं दिसतंय। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार सध्या विधान भवन परिसरात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। तर या अधिवेशनात काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात त्याकडे लक्ष। 15 विधेयकं या अधिवेशनात मांडली जाणार आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयकं, ज्यापैकी 2 जुनी प्रलंबित विधेयकं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। मात्र त्याआधी आपण दृश्य पाहतोय, सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही विधान भवन परिसरात पोहोचलेले आहे। थेट जाते आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विधान भवन परिसरात पोहोचलेत। प्रणिता, आपण बघू शकतो अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून सुरू होते। अशामध्येच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या विधान भवन या ठिकाणी पोहोचल्याचं दृश्य दिसून येत आहे आणि अशामध्येच काही वेळाआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार जे आहेत खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज विधान भवनामध्ये येत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त त्यांची पहिलीच फेरी जी आहे ती या ठिकाणी दिसून येते। बघू शकतो त्यांच्यासोबत अदिती तटकरे आहेत, सोबतच एनसीपीचे सगळे आमदार आणि मंत्री हे देखील उपस्थित आहेत। खरं तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी विधान भवन आणि इकडचा अधिवेशनादरम्यानचा कामकाज हा संपूर्ण सर्व नव्याने असल्या कारणाने सर्व मंत्री असतील, आमदार असतील, ते त्यांना सहकार्य करताना दिसून येत आहेत। बघू शकतो सुनेत्रा पवार या खरं तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आहेत, कारण की काही दिवस आधीच अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे महायुती सरकारने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पहिल्यांदाच होत आहे, प्रथमच होत आहे। वर्षाचं हे पहिलं अधिवेशन देखील या विधिमंडळाचं आणि अशामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या विधान भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल। अनेक आमदार आणि मंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज्यपाल हे देखील या ठिकाणी येणार आहेत। राज्यपालांचं अभिभाषण हे देखील होणार आहे। त्यापूर्वी मानवंदना जी आहे ती देखील होताना दिसून येणार आहे। अर्थातच पाहायला गेलं तर अधिवेशनाचं बिगुल हे वाजलेलं आहे आणि यासाठी सर्व मान्यवर जे आहेत ते विधान भवन या ठिकाणी उपस्थित होताना दिसून येत आहेत। प्रणिता, अगदी शुभम, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा पहिला दिवस असेल। पहिल्या दिवशी काय काय महत्त्वाची कामकाजं केली जातील? अर्थातच प्रणिता, समजा पाहायला गेलं तर आज प्रामुख्याने राज्यपाल यांचं आगमन होणं, राज्यपाल यांचं स्वागत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील। सोबतच विरोधी पक्षनेता हा कोणताच नसल्या कारणाने विरोधी मधनं कोण कोण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर काही वेळाचा अवधी जो आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे आणि त्यानंतर मात्र शोक प्रस्ताव हा देखील होणार आहे। शोक प्रस्तावामध्ये समजा पाहायला गेलं तर प्रामुख्याने अजित पवार यांच्याबद्दलचा शोक प्रस्ताव हा देखील आज होणार आहे, कारण की इतके वेळा अजित पवार यांनी सुमारे 12 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे महाराष्ट्र राज्यात आणि अशामध्येच त्यांचं निधन झाल्यानंतर आज त्यांचा शोक प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू।